नमस्कार मित्रांनो, तूही रे माझा मित्वा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण मित्रांनो हे बघा, आता ईश्वरीने अर्णवच्या बाबांना घरी आणलेलं असतं आणि घरी आल्यानंतर ह्या वल्लरीने बाबावर खूप काही आरोप करण्याचा प्रयत्न केलेला आहे. रमाकांतला या घरात घेऊ नये असा आता वल्लरीने हट्ट धरलेला असतो. पण त्याच वेळेस मात्र अविनाश मामा पुढे येतो आणि अविनाश मामा म्हणतो की हे बघ वल्लरी, तो तर एकतर त्यांचा संसार उद्ध्वस्त केलेला आहे आणि आता रमाकांतला या घरात येण्यापासून तू वाढवू शकत नाही. वल्लरी आता अंजलीचे कान भरण्याचा खूप प्रयत्न करते आणि त्याच वेळेस आता अंजली आणि अर्णवचे डोळे उघडण्यासाठी ईश्वरीने एक भयानक प्लॅन केलेला असतो आणि तो भयानक प्लॅन मात्र आता ईश्वरीवर खूपच म्हणजे तिला सगळं काही निर्दोष असल्याचा पुरावा सिद्ध होतो आणि अर्णवचा आपल्या वडिलावर विश्वास बसतो. मात्र आता रमाकांत राजशिर्केंना तो घरामध्ये बघतो तेव्हा आता त्याला खूप मोठा धक्का बसतो आणि त्याच्या हातातील प्लेट आहे ती खाली पडते आणि रागाने मात्र तो आता रमाकांत राजशिर्केंना म्हणतो की तुम्हाला येथे येण्याची हिंमत कशी झाली आणि ईश्वरीवर रागवतो. ईश्वरी म्हणतो की हे बघ, तू आत्ताच्या आत्ता या घरातून चालती हो, कारण त्याला ईश्वरीला प्रपोज करायचं असतं आणि तेवढ्यात मात्र ईश्वरी रमाकांत राजशिर्के यांना घेऊन आलेली असते. त्यावरती ईश्वरी म्हणते की हे बघा अर्णव सर, माझ्यावर एकदा विश्वास ठेवा, कारण तुम्हाला जे काही वाटत होतं तुमच्या बाबांची काहीही चूक नसणारे तुमच्या बाबांना सगळं काही आत्तापर्यंत भोगावे लागले. आज मी बाबांना सगळं काही खरं विचारलं आणि आज मी कुठे गेले होते, एका आश्रमात गेले होते. आता ईश्वरी घडलेला सर्व काही प्रकार सांगते आणि म्हणते की हे बघा अर्णव सर, जे काही आहे ते आहे, परंतु प्लीज आता यापुढे तुम्ही बाबांना आणखीन दोषी मानू नका. आत्तापर्यंत त्यांनी खूप काही भोगलं, त्यांची काही चूक नसताना सुद्धा ते घरापासून लांब राहिले. त्यामुळे प्लीज आता यापुढे बाबांचा या घरावर हक्क आहे आणि हे जे कोणी केलेलं आहे तर त्या व्यक्तीला शोधण्याचा प्रयत्न करा. आणि त्याच वेळेस आता अर्णवचे बाबा हे वल्लरीकडे बोट दाखवतात आणि वल्लरीला म्हणतात की ही तीच बाई आहे, ह्या बाईने हे सगळं काही घडून आणले. आणि त्याच वेळेस तेथे सुप्रियासुद्धा आलेली असते. सुप्रिया त्या क्षणी तिथे वल्लरीला पाहते आणि वल्लरीला बघता क्षणी मात्र आता सगळं काही हा वल्लरीचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर येतो आत्तापर्यंत. आणि त्याच वेळेस आता वल्लरी चक्कर येण्याचं नाटक करते. वल्लरीला असं वाटतं की आता काहीतरी आपलं नाटक करावंच लागेल जेणेकरून आपल्यावरील आरोप दूर होतील. आता वल्लरी नाटक करत असते चक्कर आल्याचं. सगळेजण खूप घाबरतात वल्लरीला नक्की काय झालं असेल. तेव्हा अर्णवचे बाबा म्हणतात की ही नाटकी बाई आहे, ही सर्व काही नाटक करते, कारण आत्तापर्यंत हिने अनेक संसार उद्ध्वस्त केलेला आहे आणि त्यात म्हणजे सात्विका आणि माझा संसार ह्या बाईमुळे उद्ध्वस्त झालेला आहे. हिला काही झालं तरी सोडणार नाही, कारण ज्या क्षणी मी घर सोडलं होतं, माझ्यावर ज्या क्षणी आरोप झाले होते त्या क्षणी मात्र मला धुमाळ भेटला होता आणि त्या धुमाळाने मला सर्व काही सत्य सांगितले. पण आत्तापर्यंत ही बाई मात्र त्या धुमाळासुद्धा ब्लॅकमेल करत आहे. काही झालं तरी आज माझी सात्विका इथे असायला हवी होती. तेव्हा मात्र आता सात्विकाची रमाकांतला खूपच आठवण येते. अंजलीसुद्धा रडत असते, कारण अंजलीने बाबावर खूप आरोप केलेले आहेत. अंजली बाबावर इतके आरोप करत असते की या घरातला म्हणजे ह्या माणसाला घेण्याचंच लाईक काही घेणं देणं नाही. त्याच वेळेस ईश्वरी आता अंजली ताईवर ओरडते. अंजलीला म्हणते की अंजली ताई शांत राहा तुम्ही, आत्तापर्यंत खूप काही झालं. अविनाश मामासुद्धा अंजलीला शांत बसवतो. आणि जेव्हा आता रमाकांत राजशिर्के यांनी आता ही प्रॉपर्टी का सोडली होती आणि हे सगळं काही झालं कशामुळे आणि हे सगळं आता जो अर्णवचे जे काका आहेत उदयकांत राजशिर्के यांचं जेव्हा नाव घेतलं जातं त्या क्षणी मात्र सगळ्यांच्या समोर सगळं काही सत्य येतं. त्यानंतर आता अंजली आणि अर्णव ह्या दोघांच्याही ईश्वरीने गैरसमज दूर केलेले असतात. पण आता वल्लरीला मात्र चक्कर आलेली आहे म्हणून सगळेजण वल्लरी जवळ असतात आणि ही सर्व नाटक करत आहे हे आता ईश्वरीला, रमाकांतला आणि अविनाश मामा यांना माहिती असतं की आता ही सगळं नाटक करत आहे. आता ह्या वल्लरीला असं वाटतं की काही करावं, परंतु अंजलीला मात्र माझ्या बाजूने मला ओढूनच घ्यावं लागेल. अंजली जर आता ईश्वरी आणि तिच्या रमाकांत त्या राजशिर्केकडून जर गेली तर मात्र माझं काही खरं नाही. आणि त्याच वेळेस आता अर्णवचे बाबा एक असा भयानक पुरावा दिलेला असतो आणि तो पुरावा देऊन ते सगळ्यांच्या समोर एक सत्य असं सांगत आहे की ज्या दिवशी हे सर्व झालं होतं तर त्या हॉटेलमध्ये
आणि त्या हॉटेलमध्ये जे काही घडलेलं आहे तो CCTV फुटेज मात्र सगळ्यांच्या समोर आता निर्माण केलेलं असतं. कारण इतक्या दिवशीचं CCTV आता हे तेथे नसणार आहे हे बाबांना माहिती असतं. पण बाबांनी आता ज्या क्षणी ते तिथून जायला निघलेले असतात तर त्या क्षणी त्यांनी हॉटेलमधील ते CCTV त्यांच्यासोबत घेतलेलं असतं आणि तो पेनड्राईव्ह मात्र त्यांनी आत्तापर्यंत जपून ठेवलेला असतो. आणि आज त्यांच्यावर जे आरोप होतात तर ते आरोप मात्र ते दूर करण्यासाठी हे सगळं काही सांगतात आणि ईश्वरीला आणि अर्णवला मात्र आशीर्वाद देतात. परंतु आता बाबा या घरात राहायला तयार नसतात. कारण आता वल्लरीच्या काहीतरी हे प्लॅनमुळे बाबांच्या जीवाला खूप मोठा धोका असेल हे आता ईश्वरीला माहिती असतं. आणि ईश्वरी मात्र आता सुप्रियाला म्हणते की आई तू शांत हो, जे झालं ते झालं. कारण यात फक्त अर्णवच्या आईंचा बळी गेलेला आहे आणि ह्या वल्लरी मामीला त्याची शिक्षा तर झालीच पाहिजे. परंतु आज त्यांनी जे नाटक केलेलं आहे ते नाटक मी लवकरच सगळ्यांसमोर उघड पाडणार आहे. आणि त्यानंतर आता ह्या राकेशचं कारस्थान सुरू होतं. कारण राकेश आता खूप काही दिवसांसाठी बाहेर गेलेला असतो आणि तिकडे तो गुलछारे उडवत असतो त्याच्या त्या बाईसोबत. आणि त्याच वेळेस तिकडे त्या बाईसोबत त्याचं खूप असं भांडण होतं. तो काही तिचा अगोदर कॉल उचलायला तयार नसतो. तेव्हा ती बाई खूप भडकते आणि ती म्हणत असते की आज काही झालं तरी मी तुला सोडणार नाही. राकेश म्हणतो की बघून घेईल मी. तर आता इकडे राकेश घरी आलेला असतो आणि जेव्हा तो रमाकांतला बघतो, रमाकांतला बघून तर त्याला धक्काच बसतो. कारण आता रमाकांतने एकदा राकेशला मात्र एका दुसऱ्या मुलीसोबत बघितलेलं असतं आणि त्याच वेळेस आता रमाकांतने राकेशचं म्हणजे बरोबर त्याने ओळखलेलं असतं. कारण आता जेव्हा रमाकांत तेथून जात असतो तेव्हा राकेश त्या मुलीसोबत फिरत त्याने बघितलेला असतो. आणि आज हा आपल्या अंजलीचा नवरा आहे हे समजल्यानंतर आता रमाकांत राजशिर्केला तर फार मोठा धक्काच बसतो. तो ईश्वरीला सगळं काही विचारतो. ईश्वरी मात्र आत्तापर्यंत सगळं काही सांगते, हे बघा बाबा तुम्हाला जे काही वाटतं ना ते सगळं खरं आहे. पण आज अंजली ताईंचा आपल्यावर विश्वास नाही. अंजली ताई मात्र त्या राकेशच्या प्रेमामध्ये पूर्णपणे वेड्या झालेल्या आहेत. त्यांना असं वाटतं की आपला नवरा आहे तर खरंच तो खूप अगदी परमेश्वर आहे की काय. म्हणून त्या सारख्या आता अर्णव सरांशी खूप असे भांडतात आणि माझ्याशी सुद्धा वाटेल तसे आरोप करतात. त्यावरती आता रमाकांत राजशिर्के आणि त्याच वेळेस मात्र अर्णव आता खूप काही म्हणजे रागावलेला असतो. तो काही रमाकांतशी बोलायला तयारच नसतो. पण जेव्हा मात्र आता ईश्वरी म्हणते की अर्णव सर हे बघा प्लीज तुम्ही तुमच्या बाबावर विश्वास ठेवा. अर्णव अजूनपर्यंत रागावलेलंच असतो. पण बाबांना आता ईश्वरीने घरात आणलेलं असतं. ईश्वरी आणि बाबा यांचं छान असं जमत असतं. अविनाश मामासुद्धा मात्र अर्णवचं खूप काही म्हणजे समजवण्याचा प्रयत्न करत असतात. आणि त्याच वेळेस आता होतं तर काय, अर्णव जेव्हा तेथून जात असतो ईश्वरी खूप समजवण्याचा प्रयत्न करते. इतकी पुरावे देऊनसुद्धा अर्णव काही ऐकायला तयार नसतो. पण त्याच वेळेस आता रमाकांतच्या पिशवीमध्ये आता एक असा भयानक पुरावा मिळालेला आहे. कारण इतक्या दिवस दूर राहूनसुद्धा अर्णवची जी काही चिंटू नावाची टोपी आहे तर ती टोपी रमाकांतने आत्तापर्यंत जपून ठेवलेली असते. आणि ती टोपी आता ही एक सत्य म्हणून आता अर्णवच्या समोर येणार आहे. कारण अर्णव जेव्हा बाबावर आरोप करत असतो प्रत्येक क्षणाला तो बाबावर आरोप करत आहे. आणि त्याच वेळेस मात्र आता अर्णव म्हणतो की माझ्या आईला या जगातून कायमचं संपवून आम्हाला दोघांना पोरकं करून तुम्ही निघून गेलात. त्यामुळे आता मी कधीही तुम्हाला माफ नाही करू शकणार. आणि त्याच वेळेस आता बाबांच्या पिशवीमध्ये आता जी काही हॅट आहे तर बाबांच्या पिशवीला धक्का लागून आत जी ही टोपी आहे आणि पिशवीतील सगळं काही सामान आहे तर ते खाली पडते. आणि त्याच वेळेस चिंटू नावाची टोपी ईश्वरी उचलते आणि ईश्वरी ती टोपी उचलून आता अर्णवच्या डोक्यामध्ये घालते. आणि अर्णवला म्हणते इतक्या दिवस दूर राहून बाबांनी आत्तापर्यंत तुमच्या आठवणी जपून ठेवलेल्या आहेत. ईश्वरीला खूप रडायला येत असतं. ईश्वरी म्हणते की हे बघा एक आठवण म्हणून सुद्धा दगडाचा काळीज असणाऱ्या बापाला तुम्ही आरोप करतात. परंतु दगडाचं काळीज नसून इतक्या दिवस इतक्या दूर राहून सुद्धा तुमची आठवण जपून ठेवली याला दगडाचं काळीज नाही तर एक मायेचं काळीज म्हणतात. आता अर्णवच्या डोक्यामध्ये प्रकाश पडतो आणि अर्णवच्या डोक्यामध्ये प्रकाश पडून आता रमाकांतने आता अर्णवचे आणि अंजलीचे डोळे उघडलेले असतात. आणि अंजलीला मात्र राकेश विरुद्ध एक असा भयानक पुरावा दिलेला असतो. कारण आता ह्या बाबांच्या मोबाईलमध्ये राकेशच्या विषयी काही पुरावे असतात ज्या बाईला फसवलं गेलं होते. आणि तेथे मात्र त्या बाईला ह्या राकेशच्या ताब्यातून या रमाकांतने वाचवलेलं असतं. असा एक काहीतरी भयानक आता जबरदस्त भाग आपल्यासमोर येणार आहे. त्यासाठी मित्रांनो आता ईश्वरीने आता रमाकांत बाबा आणि हे जे अर्णवचे आणि अंजलीचे गैरसमज आहे हे सगळे काही दूर केलेलं असतं. आणि वल्लरी
वैदेहीला या घरातून लवकरच बाहेर काढण्यासाठी काय नवीन प्लॅन केलेला असतो. एक एक करून मात्र आता राकेशचं आणि वल्लरीचं भांडं सगळ्यांच्या समोर फुटणार आहे आणि रमाकांत निर्दोष असल्याचा पुरावा ईश्वरीने आता अर्णवला दिलेला असतो. तेव्हा आता मित्रांनो पुढे नक्की काय होणार आहे हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.